दोडामार्ग तालुक्यात हत्ती पकड मोहीम होणार हे जवळजवळ निश्चित झाले असून त्यासंबंधी मंत्रालयात झालेल्या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक विचार दर्शवले आहेत। यासंबंधी दोडामार्ग तालुक्यातील मुख्य उपोषणकर्ते तथा दोडामार्गचे आक्रमक नेतृत्व प्रवीण गवस यांनी आवाज उठवत आज मंत्रालयात बैठक घडवून आणली। स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या समन्वयाने ही बैठक पार पडली। या बैठकीत अनेक मुद्दे चर्चेत आले। या सर्व मुद्द्यांवरती योग्य तथा सकारात्मक निर्णय वनमंत्री घेतील अशी आशा इथल्या शेतकऱ्यांना आहे। केरळमधली हाकारी टीम या ठिकाणी आणून त्यासंबंधी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल। तसेच कर्नाटकमध्ये जी हत्ती पकड मोहीम राबवलेली आहे त्याचा अभ्यास इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्या टीमशी सुद्धा संपर्क साधून हत्ती पकड मोहिमेबाबत योग्य तो विचार करण्यात येईल असे यावेळी वनमंत्री म्हणाले। त्यांच्या या भूमिकेबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले असून कोणत्याही परिस्थितीत हत्ती पकड मोहीम राबवून इथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे। यावेळी आक्रमक होत प्रवीण गवस यांनी आपले विचार मांडताना गेल्या 20 वर्षात कोणतीही उपाययोजना वन विभागाकडून झाली नाही, त्यावेळी आजपासून शुभारंभ करतो, कोणत्याही परिस्थितीत हत्ती पकड मोहीम राबवू असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले। नाही या सगळ्या गोष्टींचा परत थाट म्हणणार तुम्ही अगोदरचं सांगता म्हणून 22 वर्षामध्ये एखादी टीम जरी तयार केली असती हत्तीच्या याच्यासाठी प्रतिबंधासाठी एक चांगलं काम झालं। आजपासून शुभारंभ। ठीक आहे साहेब, खूप खूप धन्यवाद।